आजचा विषय सांगणं आवश्यक आहे। योगा, मेडिटेशन, प्राणायाम, सम्यक समाधी आणि विपश्यना शास्त्रीय की अशास्त्रीय असा आजचा आपला विषय आहे। सत्याला सत्य म्हणून ओळखा आणि असत्याला असत्य म्हणून ओळखा, असं गौतम बुद्धानं सांगितलेलं आहे। गौतम बुद्धांचेच विचार मराठी मनामध्ये घेऊन जाणारे संत तुकोबाराया सत्याबद्दल बोलताना असं म्हणालेले आहेत, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमत। आणि संत तुकोबांच्या नंतर सत्याची परंपरा घेऊन पुढे जाणारे महात्मा ज्योतिराव फुले सत्याबद्दल असं म्हणालेले आहेत, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर। महात्मा फुलेंचा हा अखंड हा आपण मुळातून वाचणं आवश्यक आहे। आणि मी सर्वत्र सांगतो की फुलेशाहू आंबेडकरांच्या मुळे आपण लिहायला वाचायला शिकलो। मनुस्मृती समर्थक रामामुळे किंवा इतर कोणामुळे नव्हे, त्यामुळं फुलेशाहू आंबेडकरांच्या मुळे शिकलेले आपण सगळेजण हा अखंड फुल्यांचा मुळातून वाचावा असं मी आपल्या सगळ्यांना आग्रह करीन। महात्मा फुलेंचेच शिष्य म्हणून घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याबद्दल असं म्हणालेले आहेत, सत्य म्हणजे धम्म, धम्म म्हणजे सत्य, सत्य सत्य केवळ सत्य। माझं असं सत्याबद्दलचा आग्रह धरणं हे नेहमीच आहे। आणि मी सत्याचं बोलायला सुरू केलं की माझे बरेचसे तरुण सहकारी हे मला म्हणतात, आता ह्याचं सुरू झालं बघा। म्हणू देत, माझी काही हरकत नाही, पण आपण काही गोष्टी ह्या आग्रह धरला पाहिजे। आणि माझा आग्रह आहे की आमच्या तरुण सहकार्याने हे का महत्वाचं आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। त्याच्या पुढे जाऊन मी असं नेहमीच सांगत आलेलो आहे माझ्या बोलण्याच्या आधी की माणसांची शरीर पुरोगामी किंवा प्रतिगामी नसतात, माणसांची मन, माणसांचे विचार पुरोगामी किंवा प्रतिगामी असतात। माणसांचे विचार पुरोगामी किंवा प्रतिगामी असतात। आणि गौतम बुद्धांना असं सांगितलेलं आहे की माणूस म्हणजे फक्त शरीर नव्हे, माणूस म्हणजे त्याचे विचार आणि व्यवहार। आणि माणसाचे विचार आणि व्यवहार बदलता येतात, याचा अर्थ माणूस बदलता येतो। माणसाचे विचार आपण बदलू शकतो, माणसाचं मन आपण बदलू शकतो। हे बुद्धाच्या परंपरेनं आम्हाला शिकवलेलं असल्यामुळं आम्हाला माणसं बदलण्यावर विश्वास आहे, माणसं मारण्यावर किंवा माणसांची हत्या करण्यावर आमचा विश्वास नाही, हे सुरुवातीलाच सांगणं आवश्यक आहे। आणि आजच्या आपल्या विषयाच्या दृष्टीनं तर हे जास्त महत्वाचं आहे। कारण असं आहे की आपण आज बुद्धाच्या परंपरेच्या विचाराच्या आधारावरच पुढे जाणार आहोत, म्हणून मी हे आग्रह केला। एका सहकार्याने सुरुवातीलाच विचारलं की आजचा विषय काय आहे। खरं तर आजचा विषय कंपोज होणं ज्याला म्हणायचं किंवा आजचा विषय ठरणं ही सुद्धा एक प्रक्रिया आहे। म्हणजे माझ्या तरुण सहकार्याने ज्या पद्धतीनं मला विषय सुचवलेला आहे तासगाव मधल्या, त्या विषयामध्येच योगा आहे, मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे, सम्यक समाधी आहे, विपश्यना आहे। आणि एवढंच नाही तर पुढे जाऊन असं विचारलेलं आहे की हे शास्त्रीय आहेत की अशास्त्रीय आहेत। खरं तर मी न्यायव्यवस्थेचा विद्यार्थी आहे, म्हणजे कायद्याचा विद्यार्थी आहे। आणि संयोजकांच्या मध्ये सुद्धा एक प्रसिद्ध वकील आहेत आणि त्यांना माहिती आहे की कोर्टामध्ये सुद्धा लीडिंग क्वेश्चन्स म्हणजे हो किंवा नाही म्हण अशा पद्धतीचे प्रश्न चालत नाही। पण तरी सुद्धा त्यांनी हे अशास्त्रीय आहेत की शास्त्रीय आहेत याच्यावर बोला असा आग्रह केला आहे। पण मी हा प्रश्न त्या अर्थाने घेणार नाही आहे। खरं तर याच्या अगोदर माझी संयोजकांच्या सोबत थोडी चर्चा झालेली होती की या विषयामध्ये खूप बारकावे आहेत, खूप विविधता आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या मांडणी या विषयावर होऊ शकतात, त्यामुळे वक्त्यांचा गोंधळ होऊ शकतो आणि विषयामध्ये बदल करावा।
पण संयोजकांनी तो केला नाही. मी समजून घेऊ शकतो, कारण आमची एक जाणीव आणि नेणीवांच्या मध्ये एक लोकशाही आहे आणि ती माझ्या सहकाऱ्यांच्या मध्ये पण आहे. आम्ही 4 चौघांनी मिळून ठरवलेला विषय का बदलावा? मग धनाजी गुरु सांगू देत किंवा आणखीन कोण सांगू देत, आम्ही तो विषय बदलणार नाही, तो तसाच ठेवणार आहे, असा निर्णय असू शकतो. हे निर्णय असा होणं म्हणजे मी संयोजकांना दोष देतोय असे नाही. माझं असं म्हणणं आहे की आमच्या निनिवेमध्ये एक लोकशाही आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून लोकशाही पद्धतीनं हा निर्णय घेतलेला आहे की हा विषय असा आहे, असणार आहे. ही जी नेणीव आहे, ही नेणीव ही मर्यादित लोकशाहीची नेणीव आहे आणि ती नेणीव आपले निर्णय घ्यायला लोकशाही पद्धतीनं मदत करते आणि कायम निर्णय ठेवायला सुद्धा ती मदत करते. फक्त तासगावमधले सहकारीच ह्या नेणिवेसोबत आहेत असं नाही. मी तुम्हाला सांगतो की या देशातला बहुतांश आदिवासी समाज आज याच नेणिवेसोबत उभा आहे. बरीचशी गावं आपल्या भागातली सुद्धा गावकी बसते आणि निर्णय घेते आणि मग तो निर्णय सगळ्यांनी मिळून पाळायचा. गावकी बसते एवढंच नाही तर काही वेळेला जात पंचायती बसतात, काही वेळेला भावक्या बसतात आणि आदिवासी भागामध्ये आदिवासींचे पंच बसतात आणि आपले निर्णय आपण घेतात आणि घेतलेल्या निर्णयाला बांधील राहतात. या मर्यादित लोकशाहीमध्ये ही सरळ लोकशाही, डायरेक्ट डेमोक्रेसी आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे तिचं महत्व आहे. आणि आदिवासी भागामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने निर्णय घेतले जातात ते जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. मी ह्या निर्णय प्रक्रियेला एवढं महत्व देतो याचं कारण असं की ही जी मर्यादित लोकशाहीची मर्यादा व्यापक होणं आणि आमच्या 4 चौघाच्या पलीकडं, आमच्या गावकीच्या पलीकडं, आमच्या भावकीच्या पलीकडं, आमच्या जमातीच्या पलीकडं आणखीन कोणतरी आहेत आणि त्यांचं पण मत आपण समजून घ्यायला पाहिजे. लोकशाही निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना पण सामील करून घ्यायला पाहिजे. ही जाणीव पहिल्यांदा गौतम बुद्धानं मांडली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे बुद्धाचा जो गण होता, शाक्य गण, त्याला रोहिणी नदीचं पाणी पाहिजे होतं आणि पलीकडच्या बाजूला असलेल्या मल्लगणाच्या विरोधामध्ये त्यांचा संघर्ष होता. दोन्ही आदिवासी होते त्या अर्थानं, ट्राईब. पण ह्या दोघांच्या मधली निर्णय प्रक्रिया ही मर्यादित असल्यामुळे ते एकमेकांच्या सोबत संवाद करू शकत नव्हते आणि लोकशाही व्यापक करून त्या गणाला सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे ही जाणीव त्यावेळच्या शाक्य गणामध्ये सुद्धा नव्हती आणि बुद्धाला हे मान्य नव्हतं. म्हणून बुद्धानं लोकशाही व्यापक करण्याचं तत्व गण समाजातून, तत्कालीन आदिवासी समाजातून घेतलं आणि लोकशाही व्यापक करून सर्वांना निर्णयामध्ये सामील करून घ्यायचा प्रयत्न केला. हे जरी सत्य असलं तरी आमच्या नेणिवा आजही आम्हाला आमचं ठरलेलं आहे तसं आम्ही वागणार आहे, अशा पद्धतीनं या विषयामध्ये माझ्या सहकार्याने बदल केला नाही. मला त्यांची चूक आहे असं वाटत नाही. हा विषय त्यांच्यामध्ये आलेला आहे, मनामध्ये आलेला आहे, तो सामाजिक वास्तवातून आलेला आहे आणि समाजामध्ये आज किती मोठ्या प्रमाणामध्ये योगाचा धंदा सुरू आहे, मेडिटेशनचा धंदा सुरू आहे, प्राणायामांचा धंदा सुरू आहे. समाधीचा धंदा, सम्यक समाधीचा धंदा होऊ शकत नाही. विपश्यनेचा सुद्धा धंदा सुरू आहे आणि ह्या सगळ्या गोंधळातून जर का काही तरुण सहकाऱ्यांच्या मनामध्ये या सगळ्या संकल्पनांच्या बद्दल आणि त्यांच्या व्यवहारांच्या बद्दल प्रश्न पडले तर ते सामाजिक वास्तवातून आलेले प्रश्न आहेत आणि त्यांचं उत्तर फक्त त्यांनाच नाही तर आपल्या सगळ्या चळवळीला सुद्धा द्यायला पाहिजे. म्हणून मी तासगावच्या माझ्या तरुण सहकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी हा विषय अशा पद्धतीनं घेतलेला आहे. आपल्याकडे ह्या गोष्टींच्या बद्दल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही विचार आहेत. ही विचारधारा सगळी एकत्र केली तर ती बुद्धाच्या परंपरेला धरून आहे असं माझं मत आहे. पण हे वेगवेगळं बघण्याची जी सवय आहे त्या सवयीतून सम्यक बुद्ध घ्यायचा नाही.
सर्व बुद्ध घ्यायचा नाही. घ्यायचा तर बुद्धाच्या तत्वज्ञानातला किंवा व्यवहारातला किंवा विचारातला एखादा तुकडा घ्यायचा आणि त्याचा धंदा करायचा. मग ते प्राणायाम असेल, मग ते योगा असेल, मग ते समाधी असेल, मग ते मेडिटेशन असेल किंवा विपश्यना असेल. तुकडे तुकडे पाडून घ्यायचे आणि आपल्या सोयीनं वापरायचे. सम्यक बुद्ध स्वीकारायचा नाही आणि धंद्यासाठी त्याचे तुकडे करायची ही जी पद्धत आहे ही इतिहासामध्ये बऱ्याच लोकांनी केलेली आहे. अर्थात त्यांचे दोष असतील नसतील. महात्मा गांधींनी जे अहिंसेचं तत्वज्ञान सांगितलं आकाशातून पडलेलं नव्हतं. महात्मा गांधींनी जे सत्यवचनाचं तत्वज्ञान सांगितलं, सत्याचे प्रयोग सांगितले, आकाशातून पडलेले नव्हते. इथल्या महावीर आणि बुद्धांनी हे तत्वज्ञान पूर्वी मांडलेलं होतं. पण महात्मा गांधींनी बुद्धाचं किंवा महावीरांचं नाव कधी घेतलं नाही आणि असं म्हटलं पण नाही की हे तत्वज्ञान त्यांचं आहे. एखाद वेळेस त्यांना हे तत्वज्ञान बुद्धाचं आहे हे माहीत नसेल. कारण मी कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळं आपल्याला अशा पद्धतीनं काही वेळेला फायदा द्यावा लागतो, संशयाचा फायदा द्यावा लागतो, किंवा त्यांना सांगणं सोयीचं नसेल की हे जे तत्वज्ञान आहे हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. त्यामुळं लोक आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं हे तत्वज्ञान वापरत आलेले आहेत, तुकड्या तुकड्यामध्ये वापरत आलेले आहेत, आपल्या सोयीनं वापरत आलेले आहेत. काही लोकांनी त्याच्या आधारावर चळवळ उभा केली ज्याच्यामध्ये महात्मा गांधी येतात. काही लोकांनी त्याच्या आधारावर व्यापक समाजकार्य आणि चळवळ उभा केली त्याच्यामध्ये संत गाडगे महाराज येतात. आणि काही लोकांनी त्याचा धंदा केला ज्याच्यामध्ये आत्ताचे चालू असलेले विपश्यनेचं गोयंकांचं प्रकरण जे देशामध्ये आणि अनेक देशांच्या मध्ये त्याने आता व्यवसायाच्या रूपामध्ये की विपश्यनेचं मांडायला सुरुवात केलं की ज्याचा बुद्धाच्या तत्वज्ञानाशी सगळ्या तत्वज्ञानाशी सामावून घेणं किंवा समाज परिवर्तन किंवा समाजासाठी काहीतरी आहे असा संबंध राहिलेला नाही. त्यामुळं माझ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये जो ह्या सगळ्या संकल्पनांच्या बद्दल प्रश्न आलेला आहे तो प्रश्न मला मान्य आहे आणि तो आपल्या सगळ्यांनी मिळून चर्चा करणं आवश्यक आहे. माझ्या अगोदर 2 मांडण्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर प्रदीप पाटलांची एक मांडणी झालेली आहे, मी ते ऐकलेले आहे, आणि डॉक्टर भारत पाटणकरांनी मांडणी केलेली आहे आणि त्यांनी सम्यक समाधी आणि अष्टांग मार्ग याला महत्त्व देऊन बरीचशी व्यापक मांडणी केलेली असल्यामुळं माझं काम थोडं सोपं झालेलं आहे. मी सुरुवात करताना असं सांगेन की काही शब्द खरोखरच या व्यवस्थेनं बदनाम केलेले आहेत. काही प्रतिगाम्यांनी नियोजनपूर्वक ते बदनाम केलेले आहेत. जसं छत्रपती हा शब्द बदनाम करायचा प्रयत्न केला जातो. म्हणजे वाईट माणसाला छत्रपती म्हणायचं. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये, मनुस्मृतीच्या विरोधामध्ये लढून शूद्रांचं राज्य प्रस्थापित केलं आणि राज्याभिषेक करून घेतला मनुस्मृतीच्या विरोधात असताना सुद्धा, त्यांनी छत्रपती म्हणून घेतलं. बऱ्याच लोकांना, व्यवस्था समर्थकांना ते पचलेलं नाही. म्हणून कोण सरळ वागला नाही, कोण सरळ बोलला नाही की त्याला छत्रपती म्हणायचं. अशी जी पद्धत आहे, महात्मा फुलेंना नावं ठेवायची, बुद्धाला बुद्धू म्हणून नावं ठेवायचं, बसवनांना बैल म्हणायचं, ह्या ज्या खंडोबाला कुत्रा म्हणायचं, ज्या बहुजन समाजाच्या परंपरेतला एक मोठा नेता राबणाऱ्या बहुजन समाजाचा, म्हणजे खंडोबाची आणि कुत्र्याची तुलना करायची, बसवनांची आणि बैलाची तुलना करायची. हे जे राबणाऱ्या बहुजन समाजातल्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीचं डिग्रेडेशन करायची जी पद्धत आहे ब्राह्मणी व्यवस्थेची, त्यातून बरेचसे शब्द बदनाम झालेले आहेत. आणि हे शब्द सुद्धा, यातले बरेचसे शब्द अशाच पद्धतीनं बदनाम करण्यात आलेले आहेत नियोजनपूर्वक. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे बदनाम होत असताना या व्यवस्थेतल्या विरोधात लढणाऱ्या पुरोगामी चळवळीने आणि जे प्रगतिशील स्वतःला म्हणवून घेतात, क्रांतिकारक स्वतःला म्हणवून घेतात, त्यांनी तरी या परंपरांच्या ह्या संकल्पना समाजासमोर का नाही मांडल्या? हा मुद्दा थोडा मगाशी मी जिथं होतो तिथं पण लागू आहे. म्हणजे काही परंपरा ह्या सुद्धा जशा सुरू झाल्या, ज्या उद्देशानं आणि ज्या विचारानं सुरू झाल्या,
100 वर्षानंतर 200-300 वर्षानंतर त्यांचं स्वरूप तसंच राहिलं नाही. म्हणजे बुद्धाची परंपरा सुरू झाली, विकसित झाली, हजार वर्ष, 2000 वर्षे आतापर्यंत ती आहे देशामध्ये. पण त्या परंपरेमध्ये नंतरच्या काळामध्ये हीनयान, महायान असे तुकडे पडले. त्या परंपरेमध्ये नंतरच्या काळामध्ये वज्रयान, नवयान, सहजयान असे वेगवेगळे यान जवळजवळ 9 विभाग झाले. पण तरी सुद्धा बुद्धाचं तत्वज्ञान टिकून राहिलं. याचं कारण त्यांच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये महायानी बौद्धांच्या मध्ये असेल किंवा हीनयानांच्या मध्ये असेल, नवे नवे तत्ववेत्ते 100, 200, 300 वर्षानंतर येत गेले आणि काम करत गेले. त्याच्यामध्ये अश्वघोष आहेत, त्याच्यामध्ये धम्मकीर्ती आहेत, त्याच्यामध्ये दिग्नाग आहेत, त्याच्यामध्ये नागार्जुन आहेत आणि अगदी आपल्या या शतकामधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्याच कोतीनं बुद्ध परंपरेला नव्या पद्धतीनं रिलेट करणं, नव्या पद्धतीनं समयोचित पद्धतीनं त्याच्यामध्ये मांडणी करत जाणं हे करत आले. म्हणून ती परंपरा जरी मधल्या काळामध्ये प्रदूषित होत गेली तरी पुन्हा आपल्या मूळ स्वरूपामध्ये येऊ शकली. असंच नाथांच्या परंपरेमध्ये झालं. नाथ परंपरा सुरुवात झाली ही खरं तर तंत्रयानाच्या आधारावर उभा राहिलेली परंपरा आहे. पण ही परंपरा 9 नाथांच्या मधले 9च्या 9 नाथ जोपर्यंत काम करत होते, विचार करत होते, मांडणी करत होते, त्यावेळी संपूर्ण भारताच्या परिसरामध्ये म्हणजे अफगाणिस्तानपर्यंत 9 नाथांच्या परंपरेचा प्रभाव राहिला. पण त्यानंतर मात्र 9 नाथांच्या नंतर ही परंपरा पुन्हा ते रूप घेऊ शकली नाही आणि मग मनुस्मृतीचा प्रभाव वाढत गेला. मनुस्मृतीच्या विरोधामध्ये उभे असलेले बसवण्णा आणि शरणांची चळवळ ही सुरू झाली. त्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांचं साहित्य हे त्या तत्कालीन मंचन्ना आणि सोवीदेवनं हे नष्ट करायचा प्रयत्न केल्यामुळे ते मातीत गेलं आणि त्या कोतीचा शरण हा निर्माण झाला नाही आणि ती परंपरा पुन्हा एक वेळा खंडित झाली. वारकरी परंपरा किती वर्षे टिकली बघा. म्हणजे नामदेवानी सुरू केलेली परंपरा, त्यांच्यासोबत इतके संत होते, त्या संतांनी ती मांडणी केली. त्यानंतर एकनाथ आले. एकनाथांच्या नंतरच्या परंपरेमध्ये तुकोबा येतात आणि तुकोबा पुन्हा मूळ परंपरेला रूप देतात. जर असं घडलं नाही तर ह्या परंपरा ह्या प्रदूषित होतात, मलूल होतात. काही ठिकाणी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या तत्वज्ञानांची भेसळ होते आणि मूळ तत्वज्ञान किंवा मूळ साहित्य या कुठल्याही परंपरेचं मिळत नसल्यामुळं आता शरणांचं तत्वज्ञान नंतरच्या काळामध्ये मिळालंय, वचन साहित्य मिळालं, ओरिजिनल स्वरूपामध्ये मिळालं. बाकी कोणाचंही साहित्य ओरिजिनल स्वरूपामध्ये मिळत नसल्यामुळं आपल्या सगळ्या चळवळींच्या समोर जो अडथळा आहे त्या अडथळ्यामुळे सुद्धा ह्या ज्या नव्या नव्या संकल्पना आहेत, ह्या नव्या संकल्पना मांडणं, समजून घेणं हे आपल्या दृष्टीनं अवघड जातं असं माझं मत आहे. ह्या संकल्पनांच्या मध्ये आज ज्याला धरून विचार करणं आवश्यक आहे आणि मध्ये शास्त्रीय अशास्त्रीय आहे का याबद्दल मत मांडा असं मला एक कॉमेंट आली. विज्ञानाबद्दल, विज्ञान ह्या संकल्पनेची सुरुवातच बुद्धापासून होते. म्हणजे बुद्धांना हा शब्द, बुद्ध साहित्यामध्ये हा शब्द पहिल्यांदा येतोय. काही लोकांना असं वाटतं की बुद्ध हा अवैज्ञानिक वगैरे वगैरे. नाही. या माझ्या सहकार्याने हा विषय काढल्यानंतर मी पुन्हा एक वेळा बुद्धाबद्दलची मांडणी असलेली वेगवेगळी पुस्तकं चाळली आणि त्याच्यामध्ये धर्मानंद कोसंबी हे जे बौद्ध विचारवंत आणि विद्वान होते त्यांनी बुद्ध आणि विज्ञानाच्या बाबतीमध्ये एक कॉमेंट केलेली आहे, ते मी तुमच्या समोर मांडतो. धर्मानंद कोसंबी असं म्हणतात, विज्ञान म्हणजे जाणणे आणि समजणे किंवा तुम्हाला त्यांची एखाद्या गोष्टीची जाणीव होणं, ह्या संकल्पनेला विज्ञान म्हटलं जातं. विज्ञान शास्त्रीय, अशास्त्रीय, शास्त्र, अशास्त्र ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या व्यवहाराच्या आधारावर बोलल्या जातात. पण संकल्पनामध्ये विज्ञान म्हणजे जाणणे असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्या विज्ञानाचे
बुद्धाच्या काळामध्ये वेगवेगळे 6 प्रकार करून विज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यामध्ये जे धर्मानंद कोशिबेने मांडलेलं आहे ते विज्ञानाचे 6 प्रकार असे आहेत. चक्षु विज्ञान म्हणजे डोळ्यानं दिसणाऱ्या गोष्टी, श्रोत्र विज्ञान म्हणजे ऐकू येणाऱ्या गोष्टी, घ्राण विज्ञान म्हणजे नाकातून ज्याचा आपल्याला जाणीव होऊ शकते अशा गोष्टी, जिव्हा विज्ञान म्हणजे जिभेवर ज्याची चव आपल्याला मिळू शकते अशा गोष्टी, काय विज्ञान म्हणजे तुमची जी त्वचा आहे शरीराची, हे जे आपण ज्याला स्पर्श ज्ञान असं म्हणतो, हे स्पर्श ज्ञान सुद्धा विज्ञानाचा भाग आहे. त्याचबरोबर बुद्धानं सांगितलेलं दुसरं विज्ञान आहे मनोविज्ञान. आणि आज आपल्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मनोविज्ञानाची सुरुवात ही गौतम बुद्धानं केली, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवून पुढे जायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं विज्ञानाची मांडणी, विज्ञान म्हणजे काय याची मांडणी, विज्ञान कसं समजून घ्यावं याची मांडणी ही बुद्ध परंपरेनं केली, बुद्धानं केली आणि तीच आपण आज वापरतो आहोत. थर्मामीटर म्हणजे विज्ञान नव्हे, हे विज्ञानाच्या आधारावर निर्माण झालेलं साहित्य आहे. चक्र म्हणजे विज्ञान नव्हे, विज्ञानामध्ये तयार केलेलं ते एक साहित्य आहे, उत्पादनाचं साधन आहे. त्यामुळं विज्ञान ही संकल्पना म्हणून जिची सुरुवात केली ती गौतम बुद्धाने केली आणि त्याच्या आधारावरच नंतर त्याने असं सांगितलं की मनोविज्ञान हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे विज्ञान आहे. आणि गौतम बुद्धाने आणि बुद्धाच्या परंपरेनं मानवी मनाला भयंकर महत्त्व दिलेलं आहे. आपल्या योगाकडे, मेडिटेशन, सम्यक समाधी यांच्याकडे जाण्याच्या अगोदर मला ह्या मनाच्या रचनेबद्दल आपल्यासोबत जास्त बोलणं आवश्यक आहे असं माझं मत आहे, कारण त्याच्याशीच ह्या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत. मनाला गौतम बुद्धानं खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्याने असं एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मन हे बैलगाडीला झुपलेल्या बैलासारखं असतं. म्हणजे बैल जिकडे जातील तिकडेच बैलगाडी जाणार. बैल रस्त्यावरून व्यवस्थित चालले तर बैलगाडी रस्त्यावरून व्यवस्थित चालणार आणि बैल जर का खड्ड्यात गेली तर बैलगाडी खड्ड्यात जाणार. म्हणजे जर तुमचं मन व्यवस्थित असेल तर तुमचं समाज, तुमचं शरीर आणि तुमचे व्यवहार हे व्यवस्थित होणार आहेत आणि जर तुमचं मन व्यवस्थित नसेल तर तुमचं शरीर आणि तुमचे व्यवहार सुद्धा व्यवस्थित असणार नाहीत. हे आपल्याला बुद्धानं सांगायला सुरुवात केली. बुद्धांच्या नंतर बसवण्णांनी सुद्धा मनाला महत्त्व दिलेलं आहे आणि बसवण्णा असं म्हणतात की एखादं बांधलेलं घर जर त्याच्यामध्ये मालक राहायला नसेल आणि तो जर रोज ते स्वच्छ करत नसेल, त्याला झाडत नसेल, लिंपत नसेल, सारवत नसेल आणि त्याची निगा घेत नसेल तर ते घर पडणार आहे, ते घर प्रदूषित होणार आहे. तसं तुमचं मन सुद्धा रोजच्या रोज तुम्ही तुमच्या मनाची काळजी घेतली पाहिजे असं बसवण्णा सांगतात. म्हणजे त्याने अर्थात ध्यानधारणेला महत्त्व दिलेलं आहे बसवण्णांनी आणि तुमच्या मनाच्या शुद्धीला, शुद्धीकरणाला, मनाला समजून घ्यायला बसवण्णांनी प्रचंड महत्त्व दिलेलं असल्यामुळं एखाद्या घराला स्वच्छ ठेवणं म्हणजे मन स्वच्छ करणं अशा पद्धतीने उपमा देऊन त्यांनी मनाचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे. कबीर असं म्हणतो, मन चंगा तो कटोरे में गंगा. म्हणजे तुमचं जर मन चांगलं असेल तर तुम्हाला त्या गंगेची गरज नाही आहे. तुमच्या समोर जी वाटी असेल, पेला असेल किंवा वाडगा असेल त्याच्यामध्ये जे पाणी असेल ते कुठलंही असू देत, ते गंगे इतकंच महत्त्वाचं आणि चांगलं होऊ शकतं. फक्त तुमचं मन चांगलं पाहिजे. आणि तुकोबांनी तर असं सांगितलेलं आहे की सर्व सिद्धीचे कारण तुमचं मन. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं तुकोबा म्हणतात. म्हणजे तुकोबांनी वारकरी परंपरा ही बुद्धाच्या परंपरेचाच पुढचा भाग आहे. त्याच्यावर नंतर कधीतरी याच आजच बोलता येईल, आपल्याला बोलावं लागणार आहे. पण वारकरी परंपरा ही सुद्धा मनाला महत्त्व देते आणि मनाची निगा घेणं, मनावर प्रक्रिया करणं हे कशा पद्धतीनं वारकरी परंपरा करत आलेली आहे आपण सांगू. त्याच्यामध्ये ध्यानधारणेचं वेगळी वेगळी रूपं आहेत, त्याच्याबद्दलची चर्चा ही आपण नंतर करायला पाहिजे. पण सुरुवात ही बुद्धापासूनच करावी लागते. म्हणून मी
बुद्धाची सगळी मांडणी, धम्माची सगळी मांडणी ही मनावर अवलंबून आहे. म्हणून मनाची निर्णय प्रक्रिया ही बुद्धानं त्याला महत्त्व दिलेलं आहे. निर्णय बाहेर नाही, निर्णय कोणतरी घडवताना मग हे सगळं होतं असं नाही. निर्णय हे तुम्ही घ्यायचे असतात आणि ते तुमच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर घ्यायचे असतात. त्यासाठीचं मार्गदर्शन गौतम बुद्ध करतो आणि गौतम बुद्धानं त्यासाठी 4 आर्य सत्य, आर्य सत्य म्हणणं म्हणजे आर्यांचा परत उल्लेख येतो असं नाही. त्या काळामध्ये आर्य तुम्ही आता म्हणता हा शब्दप्रयोग नव्हता, वंशवादी शब्दप्रयोग आर्य हा नव्हता. आर्य सत्य ज्याला म्हटलं जातं की या जगामध्ये दुःख आहे, हे पुन्हा मनाशी संबंधित आहे. या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारणं आहेत, त्या कारणांचं निराकरण करता येतं आणि दुःख घालवण्याचा मार्ग हे अष्टांगिक मार्ग आहे. असे 4 तत्व गौतम बुद्धांनी सांगितली. ही सगळी तत्व मनाशी संबंधित आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांनी अष्टांग मार्ग सांगितला दुःख नष्ट करण्याचा. तुमचं जीवन सुखी होण्यासाठी, तुमचं जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही अष्टांग मार्गाचा उपयोग करा असं त्यांनी सांगितलं. आणि अष्टांग मार्गामध्ये सुद्धा खरं तर डॉक्टर भारत पाटणकर हे फार छान पद्धतीनं कोटेशन देऊन मांडलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोटेशन ते मांडत होते बुद्ध अँड हिज धम्मामधली. त्यामुळे ह्याच्यात फक्त मी उल्लेख करून पुढे जातो, मी सविस्तर मांडणी ती करत नाही. ज्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी डॉक्टर भारत पाटणकरांची लिंक ओपन करून ऐकून घ्या. पण बुद्धानं अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी याला महत्त्व दिलं. तुमची दृष्टी निर्माण झाली पाहिजे, तशी तुमची कुवत असली पाहिजे ती. सम्यक संकल्प, एखादी गोष्ट तुम्ही ठरवली तर ती करण्यासाठी तुम्ही निश्चयी असला पाहिजे. सम्यक वाणी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी आज तुमच्यासोबत बोलतोय म्हणजे मी तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करणं किंवा तुमच्याबद्दलचा मनात तिरस्कार आहे म्हणून किंवा तुम्हाला काहीतरी शानपण सांगायचं आहे म्हणून नाही. सम्यक वाणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. माणसाचा अपमान न करता आणि माणसाला दुःख न देता तुम्ही त्यांच्यासोबत कसं बोलता हे सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे सम्यक वाणी, सम्यक कर्म म्हणजे आपण जे कर्म सिद्धांत म्हणतो मनुस्मृतीतला तो नव्हे, कम्म असं ज्याला पाली भाषेमध्ये म्हटलं जातं. सम्यक आजीविका, तुमचा जगण्याचा मार्ग म्हणजे तुमचे जगण्याचा मार्ग दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा असू नये. दुसऱ्यांना दुःख देण्याचा जगण्याचा मार्ग असेल आणि त्यातनं जर तुमची जीविका चालत असेल तर ती जीविका सम्यक जीविका होत नाही. मी बॉम्ब तयार करतो आणि पैसे मिळवतो, ही सम्यक जीविकेमध्ये होत नाही. मी अणुबॉम्ब तयार करतो आणि पैसे मिळवतो आणि लोकांना मारतो, हे सम्यक उपजीविकेमध्ये बसत नाही. त्यामुळं आजीविका, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हे सगळं सम्यक स्मृती आणि ह्या सगळ्यांना म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, ह्या सगळ्यांना महत्त्वाचं काय असेल, हे कसं साध्य करायचं किंवा हे सगळं समजून कसं घ्यायचं, तर त्यासाठी सम्यक समाधी हे गौतम बुद्धांनी अत्यंत महत्त्वाची म्हणून मानलेले आहे. अर्थात बाकीच्या विचारवंतांनी समाधीमध्ये 3-4 भाग केलेले आहेत. बुद्धानं 2 भाग स्पष्टपणे मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण त्यांच्या मांडणीमध्ये ते उल्लेख केलेला आहे. नुसती समाधी आणि सम्यक समाधी, त्याच्यामध्ये आपण नंतर हे करूया, म्हणजे त्या गोष्टीचा आपण नंतर विचार करूया. पण मनाच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्मामध्ये आणि इतर लोकांनी सुद्धा जी कोटेशन दिलेली आहेत ती मी तुमच्यासमोर मांडतो. बुद्धाचं असं म्हणणं आहे की मन हे प्रकाश देण्याचं साधन आहे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर निराशेचा अंधार असेल तर तो घालवण्याचं काम मनच करू शकतं. मन हे मानसिक गुलामगिरी निर्माण करणारं पण आहे आणि मानसिक गुलामगिरीच्या विरोधामध्ये लढायला सुद्धा प्रवृत्त करणारी गोष्ट कुठं असेल तर ती तुमच्या मनामध्येच आहे. मन तुम्हाला बंदिवान बनवू शकतं गुलामगिरीमध्ये आणि मन तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी प्रवृत्त सुद्धा करू शकतं. मन इतकं महत्वाचं आहे की शत्रूचं शत्रू जितकं नुकसान करणार नाही किंवा वैऱ्याचं वैरी जितकं नुकसान करणार नाही तितकं तुमचं मन हे तुमचं नुकसान करू शकतं
हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे हे बुद्धाचं मत मी तुम्हाला सांगायला लागलोय. जगाला किंवा सगळ्या माणसांना मी जिंकतो असं म्हणणं, सगळं जग जिंकतो असं म्हणणं सिकंदरासारखं, याच्यापेक्षा सुद्धा स्वतःचं मन जिंकणं हे जास्त महत्वाचं आहे असं बुद्ध म्हणतो. मन हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे आणि मन हे सगळ्या गोष्टींच्यावर प्रभाव टाकू शकतं, स्वामी आहे आणि तेच अनेक गोष्टींचं कारण आहे असं सुद्धा बुद्ध म्हणतो. मनात जर दुष्ट विचार असतील तर तुमचे शब्द, तुमचे व्यवहार आणि तुमचं सगळं जगणं हे दुष्टपणाचं होतं. आणि मन जर चांगलं असेल तर तुमचे शब्द, तुमचे सगळे व्यवहार हे चांगले होतात. मन हे अगदी एखाद्या रथाला जुंपलेल्या घोड्यासारखं आहे. घोडी जिकडे जातील तिकडे तो रथ जातो. मगाशी मी बैलांचं उदाहरण दिलं, तसंच बुद्धानं दुसऱ्या ठिकाणी मनाचं उदाहरण दिलेलं आहे. मन जसं घडेल तसं माणूस घडतो. म्हणजे माणसाला मन घडवतं असं गौतम बुद्धांचं मत आहे. त्यामुळं गौतम बुद्धांनी शेती संस्कृतीच्या काळामध्ये ही सगळी मांडणी केलेली आहे. आणि ते असं म्हणतात की मी सुद्धा शेतकरी आहे आणि मी माणसांच्या मनाची शेती करतो. म्हणजे बुद्धानं मनाला किती महत्व दिलेलं होतं ह्याचं हे दुसरं एक उदाहरण आहे. बुद्ध असं म्हणतात की मी माणसांच्या मनाची मशागत करतो. तथागतांची धम्मशीती असं डॉक्टर आहा साळुंखेंनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे. श्रद्धा हे बियाणे आहे शेतीतलं, तप हा पाऊस आहे, प्रज्ञा हे जू आणि नांगर आहेत, लज्जा ही नांगराचा दांडा आहे, मन ही जुंपून आहे, जुंपलेलं आहे मन, आणि स्मृती ही जागरूकता, स्मृती म्हणजे जागरूकता हे फाळ आहेत नांगराचे, चाबूक हे शरीर आहे आणि वाणी ही जुंपलेली आहेत नांगराला. सत्य ही आम्ही या शेतीतून आलेल्या गोष्टींची कापणी करतो आहोत आणि मळणी करतो आहोत. आणि प्रयत्न एखाद्या गोष्टीसाठी हे माझे बैल आहेत असं गौतम बुद्ध म्हणतो. म्हणजे मी मनाची शेती करतो, मनाची मशागत करतो आणि त्या अर्थाने मी शेतकरी आहे. इतकं मनाला महत्व हे गौतम बुद्धाने दिलेलं आहे. त्यामुळं आपण मन हे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणून विचारात घ्यावं, यासाठी मी तुम्हाला मनाचं महत्व लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. मी मनाच्या विस्तारित मांडणीसाठी खरं तर मनाची घडण, त्यानंतर मनाच्या वेगवेगळ्या अवस्था, म्हणजे मनाची रचना, म्हणजे त्याच्यामध्ये तुरीयावस्था असेल, त्याच्यामध्ये म्हणजे कॉन्शियस, सबकॉन्शियस असं ज्याला म्हणतात, हे सगळं जाणीवा, नेणीवा, ह्या सगळ्या गोष्टींची मनाची घडण, मनाची रचना, आणि हे आपल्या लोकशाहीसोबत आणि प्रतिगाम्यांच्या व्यवहारांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कसं उपयोगात आणता येईल, हा खरं तर एक वेगळा टॉपिक, वेगळं व्याख्यान किंवा चर्चा व्हायला पाहिजे. त्यामुळे मी मनाच्या रचनेवर आज भर देणार नाही आहे. पण मन हे समजून तुम्ही घेतलं तर बऱ्याच गोष्टी ह्या स्पष्ट होतील. जाता जाता मला एक कॉमेंट, जाता जाता हे बोलायचं आहे की मनाची रचना बदलता येते आणि मन बदलता येतं, याच्यावर मनुस्मृती समर्थकांचा विश्वास नसल्यामुळं ती माणसं मारतात. माणसं बदलता येत नाहीत असं म्हणून. पण आपल्यातले पण बरेचसे लोक हे जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर विभागणी करायचा प्रयत्न करतात. त्यांचा पण मनावर विश्वास नाही आहे. म्हणजे काही लोक असं म्हणतात की दलित हे असे आहे ते असेच वागणार, ओबीसी असेच आहे ते असेच वागणार, आणि ब्राह्मण असेच आहेत ते तसेच वागणार, अशी एक समज, ही मनुस्मृतीची समज आहे. म्हणजे ब्राह्मणांना संपवलं पाहिजे, ब्राह्मणांना परत पाठवलं पाहिजे, हे विचार हे तुम्ही मनाचं अस्तित्व नाकारणारे विचार आहेत. आणि माणसाला मन असतं आणि ते बदलता येतं याच्यावर विश्वास न ठेवणारे विचार आहेत. हे जातीयवादी विचार आहेत आणि हे बुद्धाच्या विचारांच्या विरोधातले विचार आहेत. हे आपण जाता जाता
एवढं तुम्हाला मनाच्या बाबतीमध्ये सांगून मी ध्यानधारणेबद्दल तुमच्यासोबत बोलणार आहे. म्हणजे ध्यानधारणा हा मी बाकीचे जे योगा जाता जाता बोलेन, विपश्यना जाता जाता बोलेन, पण मी ध्यानधारणेला जास्त महत्त्व देणार आहे. कारण सम्यक समाधी आणि समाधी ह्या गोष्टी ध्यानधारणेशी संबंधित आहेत. ध्यानधारणा आणि समाधी हा शब्दप्रयोग बऱ्याच वेळेला एकाच गोष्टीसाठी वापरलेला आहे. त्यांच्यामध्ये बारीक शेड आहेत. पण डॉक्टर आहात साळुंखे यांनी सुद्धा मांडताना ध्यानधारणा हा शब्दप्रयोग समाधीसाठी बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे. आणि बाकीच्या बऱ्याच वक्त्यांनी सुद्धा ध्यानधारणा हा शब्दप्रयोग बऱ्याच ठिकाणी समाधीसाठी वापरलेला आहे. मी वाचताना माझ्या असे लक्षात आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे की गोंधळ समजून घेण्यामध्ये आपला होतो, सगळ्यांचाच होतो. बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख असा केलेला आहे की धम्म म्हणजे काय. काही लोक असं म्हणतात, बाबासाहेब म्हणतायत, हे मी नाही म्हणत, की काही लोकांच्या मते धम्म म्हणजे समाधी आणि काही लोकांच्या मते धम्म म्हणजे विपश्यना. ते प्रकरण मोठं आहे. धम्म म्हणजे काय आणि मग धम्माचे कसे वेगवेगळ्या पद्धतीनं लोक आकलन करतात हे सांगताना त्यांनी धम्म म्हणजे समाधी आणि धम्म म्हणजे विपश्यना अशा दोन्ही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि आपल्या आजच्या संयोजकांच्या मनामध्ये सुद्धा तो प्रश्न असल्यामुळं असाच प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे चर्चेला. ही फक्त आठवण करून त्यांनी जो विषय निवडला तो फार गैरलागू किंवा चुकीचा आहे असं मला वाटत नाही, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. मी मगाशी असं सांगितलेलं आहे की सम्यक समाधी ही अष्टांग मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर तो 10 पारोमिता ज्या गौतम बुद्धांनी सांगितल्या त्याच्यातला सुद्धा तो महत्त्वाचा भाग आहे. ज्याच्यामध्ये शील आहे, ज्याच्यामध्ये दान आहे, ज्याच्यामध्ये उपेक्षा आहे, ज्याच्यामध्ये नैष्क्रम्य आहे, ज्याच्यामध्ये वीर्य आहे. वीर्य म्हणजे शौर्य तुमचं किंवा कुवत तुमची, ताकद तुमची अशा अर्थानं. ज्याच्यामध्ये शांती आहे, ज्याच्यामध्ये सत्य आहे, ज्याच्यामध्ये अधिष्ठान म्हणजे तुमचे वैचारिक बांधणी किंवा कुवत तुम्ही स्वतःला इक्विप्ड करणं, बिल्डअप करणं अशा अर्थानं. ज्याच्यामध्ये करुण आहे आणि ज्याच्यामध्ये मैत्री, ह्या ज्या 10 पारोमिता आहेत या सुद्धा बुद्धानं ज्या सांगितलेल्या आहेत त्या पुन्हा मनाशी आणि ध्यानधारणेशी संबंधित आहेत, म्हणून मी तुम्हाला आठवण करून दिली. याच्यामध्ये लोभ, द्वेष, आळस, संशय, अनिश्चितता हे अष्टांग मार्गातील अडथळे आहेत असं गौतम बुद्ध म्हणतात. आणि हे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला समाधीनं सुरुवात करावी लागते असं बाबासाहेब म्हणतायत. म्हणजे बाबासाहेबांची मांडणी ही मी जास्त महत्वाची एवढ्यासाठी म्हणतोय की बुद्धाचा मार्ग हा जीवन मार्ग म्हणून बाबासाहेबांनी मांडलेला आहे. बाकीच्या लोकांनी त्या इतिहासाच्या काळाच्या विश्लेषणासाठी समाजाचं स्वरूप समजून घेण्यासाठी बुद्धाच्यावर मांडणे, जसं कॉम्रेड शरद पाटलांनी केलेलं आहे किंवा कोसंबी, दोन्ही कोसंबीने केलेला आहे किंवा उमा चक्रवर्तीने केलेला आहे. डॉक्टर गेल ऑमेटने सुद्धा त्या दृष्टीनं फार चांगली मांडणी बुद्धाच्या आणि बुद्ध काळाच्या संदर्भामधली केलेली आहे. तुम्हाला जेव्हा मिळेल त्यावेळी तुम्ही ही पुस्तकं सगळी वाचा. पण बाबासाहेबांनी बुद्ध एक जीवन जगण्याची पद्धत म्हणून जे बुद्ध अँड हिज धम्मा मांडलेला आहे त्याच्यामध्ये मी जास्त संदर्भ त्यातले तुम्हाला त्यासाठी सांगतो आहे. आणि बाबासाहेब पुढे असं म्हणतात की हे अष्टांग मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी सुरुवात ही समाधीनं होते. आणि समाधीमध्ये 4 प्रकार हे धर्मानंद कोसंबीने सांगितलेले आहेत. आणि ते शेवटच्या सम्यक समाधीमधले सुद्धा वेगवेगळे प्रकार त्यांनी मांडलेले आहेत. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येते याचा उल्लेख डॉक्टर भारत पाटणकरांनी परवाच्या मांडणीमध्ये केलेला आहे. आर्य अष्टांगिक मार्गांच्या दृष्टीने सुद्धा पहिल्या 7 मार्गामध्ये समाधान किंवा ऐक्य जर ठेवायचं असेल तर आपल्याला समाधी आवश्यक आहे असं धर्मानंद कोसंबीने सुद्धा सांगितलेलं आहे.
सम्यक समाधीच्या 4 पायऱ्या ह्या पण मांडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि एकाग्रता या 5 चित्तवृत्तींना प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि क्रमाक्रमानं जसं विकसित होत जाईल तसं सम्यक समाधीचे 4 भाग हे पुढे पुढे जातील असं त्यांनी मांडलेलं आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे आणि बुद्धानंच ते म्हटलेलं आहे की अतिसमाधी ही घातक असू शकते. म्हणजे जर समाधीवर प्रज्ञेची निगा नसेल, जर समाधी कशासाठी, समाधीतून काय साधायचं आहे, समाधी मी कधी संपवायला पाहिजे आणि समाधीतून साध्य झालेलं समाजामध्ये कसं वापरता येईल, हे जर आपण मर्यादा घालू शकलो नाही, प्रज्ञेची मर्यादा जर त्याला घालू शकलो नाही, तर समाधी ही तुमच्यासाठी घातक होऊ शकते. तुम्ही आळशी होऊ शकता, तुम्ही झोपाळू होऊ शकता, तुम्ही निष्क्रिय होऊ शकता. असे धोके सुद्धा समाधीमध्ये मांडलेले आहेत. धर्मानंद कोसंबींनी समाधीबद्दल मांडताना असं म्हटलेलं आहे, ते सांगून मी समाधीबद्दलचं माझं मत थांबवणार आहे. ज्या समाधीच्या योगे आपल्या कुशल मनोवृत्ती वृद्धिंगत करून व तृष्णेचा नाश करून सामान्य जनसमूहांचे हित साधण्यास आपण समर्थ होतो, ती समाधी होय. म्हणजे ह्याच्यामध्ये सामान्य जनमानसांचं हित हा तुमच्या समाधीचा विषय असला पाहिजे आणि तो विषय असेल तरच त्याला समाधी म्हणावी, असं धर्मानंद कोसंबी सांगतात. म्हणजे बुद्ध परंपरेचं विश्लेषण करताना धर्मानंद कोसंबींनी समाज जे बुद्धाचं वैशिष्ट्य आहे, बुद्ध व्यक्तिमुक्तीचा विचार करत नाही, बुद्ध तुमचं कल्याण कसं व्हावं याचा विचार करत नाही, बुद्ध सगळ्या समाजाचा विचार करतो आणि त्या समाजाची दुःख काय आहेत, कशी आहेत हे समजून घेण्यासाठी तुम्ही समाधी घेतली पाहिजे, समाधी लावली पाहिजे, असं बुद्ध म्हणतो. समाजाचं दुःख कमी करणं हा व्यापक बहुजन हिताय बहुजन सुखाय ही सुरुवात जरी बौद्ध साहित्यातून झाली असली तरी बुद्ध काय फक्त बहुजन म्हणून मायनॉरिटीमध्ये दुःख असू देत, राहिलेल्या लोकांच्या मध्ये दुःख, बहुजन सुखी झाले म्हणजे झाले असं बुद्धाच्या मान्यमध्ये कुठेही नाही. त्यांनी मंगलसूत्रामध्ये आपल्या शत्रूचं सुद्धा हित कसं होईल, मंगल कसं होईल, दिसणाऱ्या माणसांचं, दिसणाऱ्या जीवजंतूंचं, न दिसणाऱ्या जीवजंतूंचं मंगल कसं होईल, असं सगळ्या युनिव्हर्स ज्याला म्हणायचं त्याचं मंगल चित्तिलेलं आहे, त्यांचं हित चित्तिलेलं आहे. त्यामुळे बहुजन हिताय बहुजन सुखायच्या ऐवजी सगळ्यांचंच हित आणि सगळ्यांचं सुख बुद्धानं सांगितलं. त्या सगळ्यांच्या दुःखमुक्तीसाठी, जीव जंतूंच्या सुद्धा दुःखमुक्तीसाठी आपल्याला समाधी आवश्यक आहे आणि तुमचे विचार त्यातून स्पष्ट करून तुम्ही त्याचा समाजासाठी उपयोग केला पाहिजे, असा आग्रह गौतम बुद्ध करतात. याचा उल्लेख धर्मानंद कोसंबींनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. हे समाधी किंवा ध्यानधारणा या गोष्टी आणि विपश्यना या गोष्टींच्यामध्ये फरक आहे. आणि विपश्यनेच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणालेले आहेत की विपश्यना म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम आहे. म्हणजे त्याने बुद्ध आणि धम्मामध्ये प्राणायाम तुम्हाला माहिती आहे. आता तो एक डोळा बारका असलेला महाराज खोटं बोलत सगळ्या जगभर फिरतो, रामदेव बाबा, त्यानं ते प्राणायामाचं फारच प्रस्त वाढवलं धंद्यासाठी म्हणून, समाजाच्या मुक्तीसाठी नाही, धंद्यासाठी म्हणून. त्यामुळे तुम्हाला प्राणायाम म्हणजे काय हे चांगलं माहिती आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतात की विपश्यनेचा सगळ्यात जास्त संबंध हा प्राणायामांच्या सोबत येतो. त्याचबरोबर काही लोकांनी असं विपश्यनेच्या संदर्भात म्हटलेलं आहे की मी ती कोटेशनच तुम्हाला वाचून दाखवतो की इन्साईट, माणसाला एखाद्या गोष्टीची इन्साईट असणं, हे एखादी दृष्टी असणं, समजून घेण्याची कुवत इक्विप्ड होणं त्या माणसामध्ये, हे विपश्यनेशी जोडलेलं आहे असं काही लोकांचं मत आहे. ते एक मत असं आहे त्यातलं, इन्साईट इज नॉट द रिझल्ट ऑफ मेअर इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग. फक्त इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग मधून इन्साईट येत नाही असं काही लोकांचं मत आहे. बट इन्साईट इज ओन थ्रो डायरेक्ट मेडिटेटिव्ह ऑब्झर्वेशन्स ऑफ वन्स ओन बॉडीली अँड मेंटल प्रोसेस. म्हणजे शरीर
आणि मन ह्या दोघांच्या प्रोसेसमधून इन्साईट मिळू शकते आणि तो विपश्यनेचा उद्देश आहे असं काही लोकांचं. म्हणजे शरीर हे ध्यानधारणेमध्ये शरीराचं महत्व नाही आहे. शरीराला त्रास देणं हे बुद्धानं नाकारलेलं आहे आणि अति त्रास देणं हे तर त्यांनी नाकारलेलंच आहे. पण विपश्यनेमध्ये मात्र शरीर आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, महत्वाचा भाग म्हणून. डॉक्टर आह साळुंखेंनी विपश्यनेच्या बाबतीत असं मांडलेलं आहे की सत्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान करून देणारी दृष्टी कमावण्यासाठी विपश्यना आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इनवर्डनेस, फ्युजन, इंट्रॉस्पेक्शन, असं इंट्रॉस्पेक्शन हे सुद्धा तुमच्या विपश्यनेशी संबंधित असलेल्या काही गोष्टी आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विपश्यना हा शब्द धर्मानंद कोसंबींच्या मते हा बौद्ध संस्कृत वाङ्मयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो आणि पालीमध्ये पण आहे, पण संस्कृत वाङ्मयामध्ये जास्त आढळतो असं यांचं म्हणणं आहे, धर्मानंद कोसंबींचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विपश्यनेचे 4 भाग केलेले आहेत. एक कायानुरूप म्हणजे कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना आणि धम्मानुपसना असे 4 भाग. कायानुपसना, वेदना, चित्त आणि धम्म अशा वेगवेगळे विभाग त्यांनी विपश्यनेचे केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जगातले जे अनित्यतेचं तत्वज्ञान बुद्धानं मांडलं, म्हणजे हे सगळं अनित्य आहे, हे सगळं बदलतंय आणि कुठलीच गोष्ट स्थिर नाही आहे. म्हणजे पृथ्वी नाही आहे, इथलं तुमचं माझं बोलणं, आपलं शरीर सुद्धा स्थिर नाही आहे. हे जे अस्थिरतेचं किंवा अनित्यतेचं जे तत्वज्ञान पहिल्यांदा बुद्धानं मांडलं, त्याची अनुभूती विपश्यनेच्या आधारावर घेतली जाऊ शकते असं एक मांडणी पुढे आलेली आहे. म्हणजे बुद्धानं असं सांगितलेलं आहे की रूप जे आपल्याला दिसतं ते अनित्य आहे. तुमच्या ज्या वेदना आहेत त्या अनित्य आहेत. ते काय कायम अशाच वेदना राहणार आहेत किंवा वेदना कायम असतात असं नाही आहे. ते सुद्धा बदलत जाऊ शकतं, बदलू शकतं. संज्ञा ज्या गोष्टी आपल्याला कळतात की हे पुस्तक आहे, हे टेबल आहे किंवा हे दुःख आहे, हे सुख आहे, ह्या ज्या संकल्पना आहेत, संज्ञा, ह्या सुद्धा अनित्य आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बदल होतो. संस्कार अनित्य आहेत आणि विज्ञान सुद्धा अनित्य आहे. आणि जे अनित्य आहे ते सगळं दुःखकारक आहे असं गौतम बुद्धानं मानलेलं आहे. ह्याची जाणीव ही विपश्यनेतून होते आणि म्हणून विपश्यना ही त्या अर्थानं शरीराला जास्त महत्व देऊन तुमच्या शरीराकडून मनाच्या बदलाकडे उतरण्याचा एक मार्ग म्हणून तिचा जास्त वापर केला जातो. ही फार व्यक्तिगत, म्हणजे डॉक्टर भारत पाटणकरांनी परवा जे सांगितलं ते बरोबर आहे. हे व्यक्तिगत होऊ शकतं, हे सामाजिक नाही होऊ शकत. तुमचं मन हे समाजाचा एक भाग म्हणून बदलतं, पण ह्या सगळ्या अनुभूती आहेत, ह्या व्यक्तिगत अनुभूती असतात. त्यामुळं हे सगळं जे नंतरच्या काळामध्ये बुद्धानं 7 बोधांग जी सांगितली, म्हणजे बोध होणे, तुमच्या जाणीवा असणं, ह्या गोष्टी सुद्धा विपश्यनेसोबत जोडलेल्या असल्यामुळं व्यक्तिगत जरी असलं तरी त्या अर्थानं तुमचं मन बदलण्याचं, शरीराकडून मनाकडे जाण्याचा एक मार्ग म्हणून आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. मी बाकीच्या गोष्टींच्यावर बोलणार नाही, बराच वेळ झालेला आहे. मी आता शेवटच्या मुद्द्याकडे माझ्या येणार आहे. बुद्धाच्या नंतर सुद्धा आमच्या ज्या परंपरा आहेत, ज्या परंपरा हे मानवी मन घडवणं ज्याला म्हणायचं, त्यासाठी मदतकारक आहे. सामाजिक समज नावाची एक गोष्ट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सुद्धा आणि त्या काळा कॉन्टेम्पररी असलेले अँटोनिओ ग्राम्शी यांनी मांडलेली आहे. सामाजिक समज ही सामाजिक मनाची घडण असते. म्हणजे माणसं सामाजिक मानसिकता निर्माण करत असतात. आजची सामाजिक समज ही रामाचं मंदिर बांधण्याची आहे. आजची सामाजिक समज ही लोकशाही विरोधी असलेल्या भाजपला निवडून देण्याची आहे. आजची सामाजिक समज ही संविधान विरोधी असलेल्या लोकांना निवडून देण्याची आहे. ही जर बदलायची असेल
तर आपल्याला सामाजिक समज नवी घडवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच अत्यंत चांगलं मार्गदर्शन जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात, तसंच अँटोनिओ ग्राम्सी सुद्धा आपल्याला त्या बाबतीत मार्गदर्शन करतात. त्यांचे सुद्धा मुद्दे आपल्याला घ्यायला पाहिजेत. पण हे सगळं जर व्यवहारात आणायचं असेल तर आपल्याला बुद्धाची परंपरा ही काय म्हणते, मन घडवण्याची प्रक्रिया कशी असू शकते, याच्याबद्दलचे जाता जाता एक 2-3 उदाहरणं मी देणार आहे आणि मी थांबणार आहे. बुद्धाच्या परंपरेमध्ये नाताना महत्व आहे. नातांच्या नंतर आलेले जे चक्रधर आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ध्यानधारणेला महत्व आहे. बसवांना जे जातीव्यवस्था नाकारतात, जे स्त्री पुरुष भेद नाकारतात, जे सगळ्या परंपरांच्या जातीव्यवस्थेच्या मनुस्मृतीच्या परंपरेच्या विरोधात नवी समाज व्यवस्था उभी करायचं मानतात, ते मन घडवण्यासाठी ध्यानधारणेला महत्व देतात. त्याने इष्टलिंग म्हणजे खरं तर बसवण्णांनी 4 महत्वाच्या गोष्टींचा शोध लावलेला आहे. त्याच्यामध्ये अनुभव मंडप आहे, त्याच्यामध्ये दासोह आहे, त्याच्यामध्ये वचन साहित्य आहे आणि इष्टलिंग आहे. इष्टलिंग आणि स्थावरलिंग हे लिंग सोडलं तर त्याच्यामध्ये साम्य काहीच नाहीये. इष्टलिंग हे सगळ्या युनिव्हर्सचं प्रतिनिधित्व करतं. त्याच्याच त्या आकाराचं सगळ्या पृथ्वी आणि सगळ्या युनिव्हर्सच्या आकाराचं इष्टलिंग केलं जातं आणि त्याच्यामध्ये सगळे धातू जे आहेत ते सगळे धातू वापरले, ज्याला आपण पंचमहाभूत असं म्हणतो, ती सगळी त्याच्यामध्ये वापरली जातात आणि त्याच्या आधारावर इष्टलिंग केलं जातं. अर्थात बुद्ध पंचमहाभूत म्हणत नाही, बुद्ध हा 4च महाभूत म्हणतो, ज्याच्या आधारावर हे सगळं घडतं. जग घडतं, माणूस घडतो, वनस्पती घडतात, सगळे घडतात. हे 4 महाभूतांच्या आधारावर घडतात. जे अवकाश असं 5वं पंचमहाभूतांच्या मध्ये ज्यांचा समावेश केला जातो ते बुद्ध नाकारतो. अवकाश नाही असं बुद्धाचं मत आहे. त्यामुळं 2 माणसांच्या मध्ये अंतर नाही, हे सगळं भरलेलं आहे. त्यामुळं तुम्ही शुद्ध अशुद्ध, स्पृश्य अस्पृश्य हे म्हणूच शकत नाही. जसं पाण्यामध्ये माणसं उतरल्यानंतर पाणी जसं ह्या माणसानं भिडलेलं आहे तसं दुसऱ्या माणसांना सुद्धा पाण्यातलं भिडलेलं असतं, तसं ही सगळी माणसं एकमेकासोबत जोडलेली आहेत. युनिव्हर्स हे सगळं एक असल्यामुळं अवकाश ही गोष्ट बुद्ध नाकारतात. त्यामुळे 4 महाभूतांना बुद्ध महत्व देतात. ह्या सगळ्यांचा समावेश इष्टलिंगमध्ये बसवण्णांनी केलेला आहे. आणि इष्टलिंगाची धारणा करणं किंवा ती इष्टलिंग आपल्या हातावर घेऊन ध्यान धारणा करणं म्हणजे सगळ्या युनिव्हर्सचा मी एक भाग आहे असं म्हणून स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या मनाला समजून सांगणं की मी व्यक्ती, मी काहीतरी ग्रेट आहे असं नाहीये, मी कोणतरी असं आहे असं नाहीये, मी ह्या सगळ्या युनिव्हर्सचा एक घटक आहे. आणि सगळ्या विश्वासोबतचं नातं चराचर, जे नामदेव जसं म्हणतात, जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा होतं पंढरपूर. म्हणजे चराचर हे जे सगळं विश्व आहे, युनिव्हर्स आहे, त्या युनिव्हर्सचा मी एक भाग आहे, चराचराचा मी एक भाग आहे आणि माझं त्याच्यासोबत नातं आहे. हेच अध्यात्म आहे. अध्यात्म याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मग तुमचं मन घडवण्यासाठी तुम्हाला जर इष्टलिंगाची गरज मदत होणार असेल तर बसवण्णांचं म्हणणं इष्टलिंग हे सगळ्या युनिव्हर्सचा एक नमुना म्हणून तुमच्या हातावर ठेवा आणि त्याची ध्यानधारणा करा आणि स्वतःचं नातं, स्वतःचं मन हे सगळ्या युनिव्हर्स सोबत जोडून घ्या, असं बसवण्णांचं मत आहे. वारकरी तुमच्या ह्या सगळ्या परंपरेमध्ये जी वारकरी परंपरा आहे, जी बुद्धाचीच महायानांचीच पुढे एक्सटेन्शन ज्याला म्हणायचं असं हे वारकरी परंपरा आहे, ते पण पंचशील पाळतात, ते पण अष्टांग मार्गाचा अवलंब करतात, ते पण बुद्धाचं नाव नाही. का नाव नाही हे बऱ्याचशा संशोधकांनी मानलेलं आहे. पण वारकरी परंपरा सुद्धा मनाची घडण घडवते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणूनच मनुस्मृतीच्या विरोधामध्ये जाऊन सुद्धा महाराष्ट्रातली भूमी, राजकीय सामाजिक भूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कास्ट इन इंडियामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. जर तुम्हाला राजकीय परिवर्तन व्हायचं असेल तर त्याच्या अगोदर सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे, सांस्कृतिक परिवर्तन झालं पाहिजे आणि ते व्हायचं असेल तर तुम्ही माणसांची मनं नव्या पद्धतीनं घडवली पाहिजेत. हे घडवण्याचं काम वारकरी संतांनी केलं. म्हणून एक शूद्र हा छत्रपती राजा होऊ शकला, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज.
ही मनोभूमी घडवण्याचं काम, समाजाची भूमिका घडवण्याचं काम वारकरी संतांनी माणसांची मनं घडवून केलं. आणि त्यासाठी त्यांनी, जरी हे सगळं युनिव्हर्स चराचर समजून सांगता येत नसेल, तर त्यासाठी वेगवेगळ्या उपमा वापरल्या, त्यासाठी संगीत वापरलं, त्यासाठी भजन वापरलं, त्यासाठी नाचणं गाणं हे सुद्धा वापरलं. आणि मग तुम्ही तुमचं शरीर आणि तुमचं मन कसं बदलायला पाहिजे, मन कसं बदलता येईल, यासाठीचे वेगवेगळे प्रयोग वारकरी परंपरेनं सुद्धा केलेले आहेत. त्यामुळं भजनात बसणं, ढोलकी किंवा जे साधनं भजनाची आहेत, मृदंग आहे, त्याचा ताल, तंबोऱ्याचा ताल, हे सगळे ताल सुद्धा तुमच्या मनाला घडवतात आणि मनाचे दरवाजे ओपन करून बदलाची प्रक्रिया सुरू करतात. हे साधनेसारखंच आहे. हे तुम्ही साधनासाठी बसणं, ज्याला समाधी आपण म्हणतो, हे समाधीला बसण्यासारखंच आहे. माणसानं एक अभंग जर रात्री भजनामध्ये गुणगुणला, तर दुसऱ्या दिवशी दिवसभर तो माणूस काम करताना तो अभंग गुणगुणत राहतो. म्हणजे त्याचं मन त्या अभंगानं व्यापलं जातं. संगीताच्या आधारावर असेल, नृत्याच्या आधारावर असेल, खेळाच्या आधारावर असेल. वारकरी परंपरेने सुद्धा मन बदलण्यासाठी जे वेगवेगळे उपाय सांगितले, ते सुद्धा ध्यानधारणेसारखे किंवा या पटडीमध्ये बसणारेच आहे, साधना करण्यासारखेच उपाय आहेत. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण संगीताचा माणसं घडवण्यासाठी कसा उपयोग करता येईल, काव्याचा कसा उपयोग करता येईल, कलेचा कसा उपयोग करता येईल, याच्याबद्दल आपल्याला एक वेगळं बोलणं आवश्यक आहे. पण कला, संस्कृती, संगीत ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला मन बदलण्यासाठी, मन घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होऊ शकतो. हे बुद्धाचीच परंपरा असलेल्या वारकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण मन ही गोष्ट समजून घ्यावी आणि मन बदलण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीनं कशी करता येईल आणि माणसाला, सर्वसामान्य माणसाचं मन कसं आपल्याला समजून घेता येईल आणि सर्वसामान्य माणसाच्या मनासोबत आपण जोडून घेऊन त्याच्यामध्ये कसे बदल करता येतील, यासाठी आपण या गोष्टींचा विचार करावा. या गोष्टींच्याकडे निगेटिव्ह, म्हणजे ह्या शास्त्रीय नाहीत, ह्या अमुक नाहीत असं म्हणत नाकारण्याऐवजी त्या स्वीकारणं आणि आत्ताच्या परंपरेतून पुढे जाण्यासाठी आणि या देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, नवं मन घडवण्यासाठी याचा कसा उपयोग करून घेता येईल, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे, असं माझं मत आहे. मी 1 तास आपल्यासोबत बोललेलो आहे. मी थांबणार आहे. आपण जर कुणाच्या मनात काय प्रश्न असले तर विचारा. मला इथं तुमचे प्रश्न दिसतील. तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून थांबलो. कृष्णा पाटील, आता प्रश्न काय दिसत नाहीत, आपण थांबूया का? कोणतरी कॉमेंट करा, मग मी थांबतो. प्रश्न आलेले असले तर मग मला दिसले नाहीत प्रश्न, म्हणून
पाटील साहेब मला प्रश्न दिसले नाहीत. प्रश्न काय असले तर मग परत टाका, कारण खूप मागे गेले असावेत असं मला वाटायला लागलं. निलेश जगदेने मी त्याच्या अगोदर डॉक्टर भारत पाटणकरांनी 2 दुरुस्त्या माझ्या मांडणीमध्ये केलेल्या आहेत आणि त्या बरोबर आहेत. मी चुकून बोलता बोलता कोलीय गणाचं नाव घ्यायचं विसरलो आणि मल्ल म्हणालो. आणि मी जे कोटेशन मनाच्या बाबतीत दिलं ते कबीराचं नाही, रविदासाचं आहे असं, रविदासांचं आहे असं डॉक्टर भारत पाटणकरांनी करेक्ट केलेलं आहे. ते बरोबर आहे, ते तुम्ही तशी बदलून नोंद घ्या. नवीन मन कसं घडवणार असा एक प्रश्न विचारलेला आहे. आणि मला वाटतं की नवीन मन घडवण्याची बद्दल एक व्यापक चर्चा आपल्याला करणं आवश्यक आहे. कारण त्याशिवाय आपण आता मोठं परिवर्तन आपल्या समाजामध्ये करू शकणार नाही. म्हणजे किरकोळ किरकोळ काहीतरी करतो, यांचे प्रश्न सोडवतो, त्यांचे प्रश्न सोडवतो असं म्हणून काय आपल्याला आता व्यापक समाज मन घडवता येणार नाही. जर आपल्याला मोठं परिवर्तन आवश्यक असेल तर आपल्याला नवीन मन घडवण्याची एक नवी प्रक्रिया सगळ्यांनी मिळून सुरू करायला पाहिजे. त्याच्यावर एक वेगळी चर्चा आपण करावी असं माझं मत आहे. महेशनं समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि बुद्धांनी मानलेली विपश्यना आजच्या किंवा आजपर्यंत चालत आलेल्या कर्मकांडाला कशा पद्धतीने दूर करते असा एक प्रश्न विचारलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की विपश्यना करावी असं काय माझं मत नाही आहे. विपश्यना ही संकल्पना सगळ्या तरुण सहकार्यांना सविस्तर कळावी म्हणून जास्त मांडणी मी केली. आणि सविस्तर मांडणी मी त्यासाठी केली. विपश्यनेमध्ये सुद्धा कर्मकांड येतं. म्हणजे सगळंच कर्मकांड प्रतिगामी असतं असं नाही. कर्मकांड म्हणजे काय आहे आणि ते काही मर्यादेमध्ये ते माणसाला घडवण्यामध्ये कशी मदत करू शकतं, माणसाचं मन घडवण्यामध्ये. माणसाला घडवणे याचा अर्थ माणसाचं मन घडवणे. हे याच्यावर थोडंसं जास्त सविस्तर कधीतरी आपल्याला बोलायला लागेल. पण जी प्रतिगामी जातीव्यवस्थेचं समर्थन करणारी जी कर्मकांड आहेत किंवा तुम्हाला दैववादी बनवणारी जी कर्मकांड आहेत त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला आपली जी परंपरा आहे, प्रगतिशील बुद्धाची परंपरा आहे, ही जास्त मार्गदर्शन करू शकते. हेच त्याच्यावर उपाय होऊ शकतो. एका कर्मकांडानं दुसरं कर्मकांड नाही संपवता येत, हे बुद्धानं पण सांगितलेलं आहे. पतंजलीच्या बाबतीमध्ये मला जेवढं माहिती आहे तो बुद्ध परंपरेतलाच एक भिक्खू होता, तत्वज्ञ होता. तो प्रतिगाम्यांच्या कक्षेत जाणारा नव्हता, पण तो बुद्ध परंपरेतलाच एक पतंजली हा माणूस होता. हे लक्षात घेऊनच आपण त्याचा विचार करायला पाहिजे. कारण शरीरशास्त्र हे बुद्ध परंपरेनं महत्त्वाचं मानलेलं आहे. म्हणजे चरक असेल किंवा बाकीचे ज्यांची नावं आता आरोग्याचं किंवा शरीरशास्त्राचा विचार करताना जीवक असेल, हे सगळे बौद्ध भिक्खू होते. त्यामुळं बुद्ध परंपरेनंच योगासनं, त्यानंतर हस्तमुद्रा म्हणजे फिंगर ट्रिप रिव्होल्युशन ज्याला आता म्हटलं जातं नवीन ह्याच्यामध्ये, या सगळे शारीरिक प्रयोग जे आहेत हे बुद्ध परंपरेने केलेले प्रयोग आहेत. कारण बुद्ध हे माणसाचं जीवन
हेच महत्त्वाचं आहे असं मानत नाही. आणि असं मानतो की हे जीवनच महत्त्वाचं आहे. त्यामुळं जीवन आणि शरीर ह्या दोघांचं एकमेकासोबतचं संबंध किंवा समष्टीसोबतचं शरीराचा संबंध आणि त्याच्यावरचे प्रयोग हे बुद्ध परंपरेनंच पुढे आणलेले आहेत. त्याचा धंदा करण्यासाठी त्यांनी ते मांडलं नव्हतं, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेलतुंबडे सर असं म्हणतात की विपश्यना म्हणजे डोळे मिटून बसणे, आणि बरोबर आहे. डोळे मिटून बसणे आणि आपल्या श्वासावर नियंत्रण करणे आणि तुम्ही उपाशी राहणे, तुम्ही तुमच्या स्मृती आणि विस्मृती यांच्यासोबतचे तुमचे व्यवहार करत राहणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी विपश्यनेमध्ये येतात. आणि शेवटी विपश्यना ही त्या अर्थानं ध्यानधारणेच्या जवळ जाणारी असली तरी आवश्यक आहे असं मी काय म्हणणार नाही. पण ज्यांना असं वाटतं की माझ्या मनावर नियंत्रण आणण्यासाठी मला शरीराचा उपयोग करणं आवश्यक आहे, मी स्वतः माझ्या मनाचं विकास किंवा घडण नाही करू शकत, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा शरीराला सुद्धा मनाचा बदल करण्यासाठी उपयोगात आणता येत असेल तर त्यांनी तो विचार नक्की करावा. मी विरोध करणार नाही, पण मी समर्थन पण करणार नाही. आज प्रत्येकाच्या मनामध्ये प्रचंड तणाव असतो, स्ट्रेस असतो. हे जे संयोजकांनी आपल्या ह्याच्यामध्ये मांडलेलं होतं ते सुधीरनं परत मांडलेलं आहे. आणि आज ही मानवी जीवनात उपयोग होऊ शकतो काय? मानवी जीवन हे तुम्ही जीवन म्हणून घेणार असला तर उपयोग होतो. व्यक्ती म्हणून जर तुम्ही विचार करत असाल तर याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे माझ्या आयुष्यातले स्ट्रेस हे फक्त माझ्या मनामधूनच येतात असं नाही, ते समाजामधून येत असतात. म्हणजे माझी नोकरी जाणार आहे असं जर मला वाटत असेल तर माझ्या मनावरचा तो स्ट्रेस कधी जाईल? जर माझ्या जीवनाची खात्री मला मिळणार असेल तर. मी स्त्री आहे असं असल्यामुळे माझ्यावर बलात्कार होणार आहे अशी जर भीती एखाद्या स्त्रीला कायम मनामध्ये राहिली असेल तर समाज वास्तव बदलल्याशिवाय तो स्ट्रेस जाणार नाही. त्यामुळं मी ध्यानधारणा केली व्यक्तिगत किंवा मी विपश्यना केली की माझं मन कायमचं आनंदित होणार आहे, हे झूट. बुद्धानं या गोष्टींच्यावर कधीही विश्वास ठेवलेला नव्हता. तुम्ही समाज परिवर्तनासाठी याचा कसा विचार करणार? ही दुःख का आहेत? याचा अर्थ माझं जीवन अस्थिर का आहे? कुठल्या गोष्टींच्यामुळं माझं मन अस्थिर होत आहे किंवा माझं मन दुःखी होण्याची भौतिक कारणं काय आहेत? ही माणसानं समजून घ्यावी आणि त्याच्यावर एक सामाजिक उपाय म्हणून बुद्धाने विचार केलेला आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं वैयक्तिक ध्यानधारणा करून किंवा वैयक्तिक विपश्यना करून सगळेच्या सगळे मानसिक स्ट्रेस घालवता येणार नाही. त्याला समाज परिवर्तन करून मानवीय जीवनासाठी योग्य समाज व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न करणं हा बुद्धाचा आग्रह आहे आणि तो आपण विचारात घ्यायला पाहिजे. व्यक्तिगत पातळीवर याचा काहीही उपयोग होणार नाही, धंदा होईल. डॉक्टर भारत पाटणकरांनी परवा ते फार चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. धंदा होईल, कोणाचा तरी पैसे मिळवायचा धंदा होईल. तुम्हाला पैसे दिल्याचं आणि आपण काहीतरी केल्याचं काही काळासाठी समाधान मिळेल, पण जर वास्तव बदललं नाही तर मनात तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी तशाच राहिल्या तर पुन्हा तणाव निर्माण होतील. त्यामुळे त्याचा फार त्या अर्थानं उपयोग होईल असं मला वाटत नाही. खरं तर आज सत्येंद्र तेलतुंबडे सर आहेत आणि संयोजकांना माझी विनंती आहे की ते फार चांगली या बाबतीतली मांडणी करू शकतात. त्यांचं तुमच्या यादीमध्ये नाव घ्या. तेलतुंबडे सर आज हे चर्चेमध्ये पण आहेत आता. पाटील साहेब संपवूया. सुधीर. तेलतुंबडे सरांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे, जसे आहे तसे पाहणे म्हणजे विपश्यना. म्हणजे सत्य तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे आणि ते समजण्याची कुवत तुम्ही निर्माण केली पाहिजे, त्याला विपश्यना म्हणतात असं तेलतुंबडे सरांनी एक कॉमेंट टाकलेली आहे.
तेल तुंबडे सरांचे 1-2 कॉमेंट ऐकण्यापेक्षा त्यांना एक वेळा मांडणीसाठी निमंत्रित करावं असं माझं संयोजकांना माझी विनंती आहे. थांबवूया. सुधीर नलवडेने आभार मानले, खूप छान मानणी म्हणाले, म्हणजे थांबा म्हणत नाहीत अजून. तेल तुंबडे सरांचा मोबाईल नंबर मी देतो तुम्हाला. संजय लकडे सर आज आत्ता आलेत का काय? संपत आल्यावर. नमस्कार संजय लकडे सर, जालन्यावरून आले ते. हे बरोबरच आहे. मी मगाशी मांडलं की योग, विपश्यना आणि ह्या सगळ्या गोष्टी, ध्यानधारणा असेल किंवा तुम्ही ज्याला सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये प्राणायामासकट सगळे आता धंदाच केलेला आहे लोकांनी. जर तुम्ही ते बुद्धाच्या सम्यक तत्वज्ञानासोबत जोडून घेतलं आणि समाज परिवर्तनासाठी त्याची जर उपयोग तुम्ही करणार असला तरच त्याचा एक सम्यक आकलन ज्याला म्हणायचं, व्यवस्थेचं आणि परिवर्तन, हेच बुद्धाला अपेक्षित. त्यासाठी त्यांनी हे मार्ग सुचवलेले होते. आज ते मार्ग तोडून जर तुम्ही त्याचा उपयोग करणार तर फक्त धंद्यासाठीच केला जाऊ शकतो, बाकी काहीही होणार नाही. त्यामुळं व्यवसायासाठीच हे वापरलं जाणार आहे. हे सरळ आणि वापरलं जातंय. ध्यानधारणा करणारे आणि स्वतःला संत म्हणावणारे आता जेलमध्ये आहेत. अर्थात संत, वारकरी संतांचं वेगळं. वारकरी संतांना आपण वारकरी संत म्हणावं, नुसतं संत कधी म्हणू नये. हे संत सगळे भंकस आहेत, जे ह्यातल्या काही गोष्टींचा व्यापार करतात, धन कमवतात, राजकारण करतात आणि जेलमध्ये जातात. त्यांना काय आपण संत पण म्हणू शकत नाही. ते धंदाच करत आलेले आहेत. त्यामुळे धंदा झालेला आहे हे खरं आहे. सगळ्यांना माझं ऐकून घेतल्याबद्दल, समजून घेतल्याबद्दल, चूक झाली तिथं दुरुस्त केल्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.